त्यानंतर मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। गेले 2 महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारताना दिसतेय। त्यामुळे मुंबई महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांना यश आल्याचं दिसून येते। ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अनेकदा काही भागात वाईट ते अति वाईट हवेची नोंद झाली होती आणि याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली। दर दिवशी 500 ते 600 किलोमीटरचे रस्ते धुतले जात होते। आता रोज त्यामध्ये 1000 किलोमीटर पर्यंत वाढ करण्यात आली आहे। एकाच वेळेस एका ठिकाणी मोठी मॅन पॉवर मशिनरी मोबिलाइज करून हे केलं जातं। त्यामुळे जे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो खाली आलेला आहे। आज जर आपण पाहिलं तर पवईमध्ये 80 आहे, इकडे बोरिवलीमध्ये 90 आहे, 100 पेक्षा खाली आहे। फक्त तिकडे थोडा बीकेसी आणि बांद्र्यामध्ये थोडा वरती आहे आणि तो पण आम्ही लवकर खाली आणू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।